धुळेमध्ये आता एका बोटावरची शाई तुम्हाला हॉटेलच्या बिलात आणि कपड्यांच्या खरेदीत डिस्काउंट मिळवून देऊ शकते. यावर तुम्हाला विश्वास बसेल? होय, धुळ्यात हे शक्य झाले. मतदानाचा पवित्र हक्क बजवा आणि खिशालाही दिलासा मिळवा. निवडणुका आल्या की आपण सहसा काय पाहतो? नेत्यांची भाषण, रॅली आणि आश्वासनांचा पाऊस. पण यावेळी धुळे महानगरपालिका निवडणुकीत काहीतरी हटके घडतंय. प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी एक जबरदस्त शक्कल लढवली आहे. नेहमी आपण पाहतो की सुट्टीचा दिवस म्हणून अनेक जण मतदानाला दांडी मारतात आणि घरी आराम करतात किंवा फिरायला जातात. पण आता मतदानाला बाहेर पडणं तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे, ते सुद्धा आर्थिक दृष्ट्या. धुळे महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी व्यापाऱ्यांच्या मदतीने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. आता मतदान करून आल्यावर तुम्हाला बाजारात खरेदीवर खास सवलत मिळणार आहे. ही वोटर डिस्काउंट संकल्पना नेमकी काय आहे, कोणकोणते व्यापारी यात सहभागी आहेत आणि तुम्हाला याचा लाभ कसा घेता येईल, चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सर्वात आधी या योजनेचं स्वरूप समजून घेऊया. महापालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकारी नितीन कापडनीस यांनी ओळखलं की जर मतदारांना घराबाहेर काढायचं असेल तर केवळ आवाहन करून चालणार नाही, तर त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह द्यावा लागेल. त्यासाठीच त्यांनी धुळे शहरातील प्रमुख व्यापारी आणि संस्था प्रमुखांची एक विशेष बैठक घेतली. या बैठकीत शाही दाखवा आणि सवलत मिळवा या अभिनव संकल्पनेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. याचा अर्थ अगदी सोपा आहे. सर्वप्रथम तुम्ही मतदानाच्या दिवशी मतदान करायचं. त्यानंतर खरेदीसाठी किंवा जेवणासाठी बाहेर पडल्यावर त्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये आपल्या बोटावरची शाई दाखवायची. ती शाई हाच तुमचा डिस्काउंट कूपन असणार आहे. ही सवलत विशिष्ट कालावधीसाठी लागू असेल. हॉटेलिंग, कपडा बाजार, सलून आणि अगदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवरही ही सूट मिळणार आहे. प्रशासनाचा उद्देश स्पष्ट आहे. मतदानाची टक्केवारी वाढवणं हे केवळ सरकारी काम नसून ती एक लोक चळवळ बनायला हवी. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की नक्की कोणत्या दुकानात ही ऑफर मिळणार आहे. तर आनंदाची बातमी अशी आहे की धुळ्यातील अनेक नामवंत संस्थांनी याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. बैठकीत ज्या प्रमुख व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला आणि डिस्काउंट देण्याची ग्वाही दिली त्यांची नावं ऐकली तर तुम्हालाही सुखद धक्का बसेल. यात प्रामुख्याने सामील आहेत गोल्डन लीफ रिसॉर्ट, डी मार्ट, जुगल वस्त्रालय, हॉटेल गणपती पॅलेस, संगीता ड्रेसेस, तिरुपती सलोन, रेलन क्लॉथ अँड यासारख्या अनेक संस्था. म्हणजे तुम्ही मतदान करून छानपैकी हॉटेलमध्ये जेवायला जाऊ शकता किंवा कपडे खरेदी करू शकता आणि तिथे तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट मिळेल. जे व्यापारी या राष्ट्रीय कार्यात सहभागी होतील त्यांची नावं महानगरपालिकेतर्फे सन्मानपूर्वक जाहीररित्या प्रदर्शित केली जाणार आहेत. म्हणजे व्यापाऱ्यांची जाहिरात आणि मतदारांचा फायदा दोन्ही एकाच वेळी. पण थांबा, महापालिकेची ही मोहीम फक्त डिस्काउंट पुरती मर्यादित नाही. प्रशासनाने यावेळी जनजागृतीसाठी चौफेर कंबर कसली आहे. उपायुक्त मनोज वाघ, वसुली अधीक्षक मुकेश अग्रवाल आणि शिक्षण मंडळ समन्वयक गणेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. चला थोडं सविस्तर जाणूया. सर्वप्रथम विद्यार्थी शक्तीचा वापर. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जात आहेत. मुलं जेव्हा घरी जाऊन पालकांना सांगतील बाबा मतदान करा, तेव्हा त्यांचा प्रभाव नक्कीच पडेल. नंतर द्वितीय, दिव्यांग बांधवांसाठी विशेष प्रयत्न. निवडणूक विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेत आहेत, त्यांच्या अडचणी समजून घेत आहे आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करत आहे. प्रशासनाचा हा पर्सनल टच खूप महत्वाचा आहे. त्यानंतर तृतीय, शहरात वातावरण निर्मिती. प्रत्येक भागात रॅली काढल्या जात आहेत. चौकात आकर्षक होर्डिंग्स लावली जात आहेत. एकंदरीत काय, तर धुळेकरांच्या मनात निवडणुकीचा उत्साह निर्माण करण्यासाठी प्रशासन कोणतीही कसर सोडत नाहीये. मित्रांनो, लोकशाही बळकट करणं हे आपलं कर्तव्य आहे. अनेकदा आपण व्यवस्थेला दोष देतो, पण मतदानाच्या दिवशी मात्र सुट्टी एन्जॉय करतो. यावेळी धुळे महापालिकेने आपल्याला एक उत्तम संधी दिली आहे. मतदानही करा आणि फायदाही मिळवा. आयुक्त नितीन कापडनीस आणि व्यापारी असोसिएशनच्या या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्व धुळेकरांना आवाहन करतो की येत्या निवडणुकीत 100% मतदान करा आणि या सवलतींचा लाभ घ्या. तुम्ही कोणत्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये डिस्काउंट मिळवायला जाल आणि महापालिकेची ही कल्पना तुम्हाला कशी वाटली, तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.